प्रसाद दशरथ राजाच्या हातामध्ये दिला आणि यज्ञपुरुष भगवान अंतर्धान झाले. एकच आनंदित वातावरण निर्माण झालं. थांबा, आणू नका लगेच, मी म्हणेल तेव्हा ना, थांबून जा, 5 मिनिट थांबा. आणि अशा वेळेला आज महाराजजी सुंदर काय म्हटलेलं आहे, वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की म्हणे राजा एक काम कर, हा प्रसाद तुझ्या 3ही राण्यांना वाटून दे. कुठे कुठे महाराज सांगितलेलं आहे की समप्रमाणामध्ये वाटलेला आहे, कुठे कुठे सांगितलं की अर्धा भाग जो आहे हा कौशल्या आणि सुमित्रा मातेला देण्यात आला आणि अर्धा भाग दोघीच्या हाताने सुमित्रा मातेला देण्यात आलेला आहे. असं वर्णन अनेक ग्रंथांमध्ये अनेक प्रकारचे आहे. परंतु महाराज चला आपण पाहूया, प्रसाद 3ही राण्यांना समप्रमाणामध्ये वाटून दिला. परंतु कैकेयी मातेला असं वाटलं की मला एवढाच प्रसाद मात्र का दिलेला आहे, राजाने मला जास्त प्रसाद द्यायला पाहिजे होता. आणि त्याच वेळेला महाराज घार आले, तो प्रसाद घेऊन गेली. नंतर महाराज कैकेयी माता ज्या आहे ह्या थोड्या नाराज झाल्या आणि त्यानंतर कैकेयी मातेच्या हातावर सुमित्रा आणि कौशल्या मातेने आपल्या प्रसादातील अर्धा भाग दिला. 3ही राण्यांनी तो सेवन केला. कारण आपल्याला श्रीरामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव ज्या दिवशी आहे रामनवमी, त्या दिवशी सुंदर भगवंताचा आणखीन राम जन्म महोत्सव करायचा. त्यावेळेला भरपूर सुंदर मी त्या जन्माचं निरूपण करून सांगेन. चला, आणि महाराज आता अतिशय आनंदित वातावरण निर्माण झालं. काल चाललेला आहे, 3ही आई गर्भवती झाल्या. राजाच्या आनंदाला महाराज पारावार राहिला नाही. पाहता पाहता पूर्ण महिने झाले आमच्या 3ही आईंना. आणि अशा वेळेला आता पूर्ण महिने झाल्यानंतर आमचे श्रीरामचंद्र प्रभू आईच्या गर्भामधून प्रगट होणार आहे. तो महाराज प्रसंग किंवा ते पर्व कसं होतं, तुलसीदासजी महाराज वर्णन करतात. नवमी तिथी मधुमास पुनीता सकल पूज्य शुक्ल पक्ष अभिजित मुहूर्त आहे आणि वेळ महाराज लोकांच्या विश्रांतीची आहे. 12 वाजलेले आहे. वेळ अशी आहे की महाराज जास्त थंडी नाही आणि गरमी नाही, तिथे अतिशय सुंदर आहे. नाही वर्णन करतात की आता भगवंत प्रगट होणार म्हणून सर्व तिथे महाराज भगवंताकडे आलेले आहे आणि सर्व तिथे हात जोडून भगवंताला म्हणायला लागल्या की प्रभू आमची ही महिमा आहे, आमच्यामध्ये प्रगट व्हा. प्रत्येक महाराज तिथे आपापली महिमा सांगायला लागल्या. परंतु नवमी तिथे ही रिक्त होती, तिची काही महिमा नव्हती आणि म्हणून ती महाराज मान खाली घालून हात जोडून भगवंतासमोर उभी होती. भगवंताने विचार केला की चला, ज्यांची महिमा आहे त्यांची कशाला महिमा वाढवायची, जिची महिमा नाही तिची महिमा आपण वाढवूया. बाकी तर ह्या सर्व भरलेल्या आहे, चला येऊ दे जाते. आणि अशा वेळेला महाराज भगवंताने त्या नवमी तिथीला आईच्या गर्भामधून महाराज भगवंत एकदम बाहेर आले आणि प्रकाश रूपाने महाराज शंख चक्र गदा पद्म धारण केलेले भगवान जे आहे हे महाराज प्रगट झाले. त्यावेळेला स्वर्गातून सर्व देवी देवता गुलाल वाटला का? गुलाल वाटा, गुलाल वाटला का? गुलाल कार्यकर्ते म्हणले गुलाल वाटा, देव प्रगट होत आहे. चला मंगलवाद्य वाजवा, तोपर्यंत थांबा ना त्यांना.
भगवंत आता प्रगट होत आहे. चला बाळाला आणा आणि बाळाच्या अंगावर कोणी गुलाल टाकायचं नाही हा. चैत्र मासच्या शुद्ध नवमी तिथी गंगायुक्त दिवास हे किती दोन प्रहरी कागसुरी सूर्य आणि अशा वेळेला आईच्या त्या दिव्य उदरामधून महाराज दिव्य तेज स्वरूप भगवान शंख चक्र गदा पद्म धारण करून प्रकट झाले. त्यावेळेला स्वर्गामध्ये दुदुंब्या वाजायला लागल्या, किन्नर गंधर्व गायन करायला लागले, शंखनाद व्हायला लागले, देव लोक स्तुती करायला लागले आणि सर्वांनी महाराज गुलाल उधळून आज श्रीराम जन्म महोत्सवाचा आनंद महाराज मनवितात. राम जन्म लागे सखे, राम जन्म